नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदे बटाट्याचा रस्सा. आता रस्स्यासाठी मी हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतला आहे, ओलं खोबरं घेतलं आहे आणि कोथिंबीर, थोडेसे तीळ आणि 3 लसूण पाकळ्या आणि आलं. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. हे तीळ आहेत, हे रस्सा मिळून येण्यासाठी घालणार आहे. आणि हे सगळं साहित्य मी काय करणार आहे, आता या 1-2 चमचे तेलात भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर वाटून घेणार आहे. हे आता आपण सर्व बारीक वाटून घेतले. आता आपण रस्सा करायला सुरुवात करूया. हे मी इथं तेल तापत ठेवलं होतं. 1-4 चमचे तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे. करून घ्यायचा तेल. हा मगाशी आपण चांगला भाजून घेतला आहे, भाजून वाटून, त्यामुळे आता जास्ती भाजायचं कारण नाही. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट चवीप्रमाणे. रस्सा जरा तिखट छान लागतो म्हणून मी तिखट जरा जास्ती घालते. हिंग चवीप्रमाणे. त्यानंतर आपल्या घरात जो गोडा मसाला असतो काळा, तो घालायचा आहे. हा तुम्ही तुमच्या ठेवणीतला कांदा लसणीचा मसाला पण घालू शकता. त्यानंतर मीठ ह्यातच घालून घेऊया आपण. आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत 1-2 मिनटं लागतील. असं तेल बाजूनं सुटलं की त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या. हे बघा, त्याचं आता कोरडं झालं आहे, बाजूनं जरासं तेल सुटले. आता ह्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालून घेऊया. हे मी साधारण 3 बटाटे घेतले, फोडी करून 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले. हा रस्सा साधारण 4 ते 5 जणांना भरपूर होतो. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं, म्हणजे छान तवंग येतो त्याला. पावसाळ्यात जरा अशा भाज्या छान वाटतात. आता गरम पाणी घालते. हे तुम्हाला पातळ घट्ट किती हवा असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. हा जरा आधी पातळच करायचा, कारण तो नंतर पाणी शोषून घेतो. आता हा आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. आता हा मी शिजवून घेते. हे बघा, आता 10 मिनटं हा मी रस्सा शिजत ठेवला होता. 10 मिनटं झालेत. छान शिजलेला आहे, मस्त वास येतो आहे आणि कलरही छान आला आहे. आता हा आपला रस्सा तयार आहे. आता ही रेसिपी, आता मी गॅस बंद करते. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.